बातमी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामधून आहे। पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसतात। आदिवासी पट्ट्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनलेला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागात पाणी टंचाई कायम आहे। दरम्यान आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। दरवर्षी उन्हाळ्यात विहिरी आणि पाणवठे कोरडे पडत असल्यानं नागरिकांवर टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे। शेतीसाठीही पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। अहो आता काय हा आमदार खासदार येतात आम्हाला आश्वासन देतात, तुम्हाला पाणी देऊ, आम्हाला मत द्या। आम्ही आईडी लोक मत देतो आणि आम्हाला काय पाण्याचं प्रश्न काही सुटती नाही। दिवसांना दिवस त्यांनी अशीच फसवणूक चालवली आमची। बाकीच्या पोरीत भेटली नाही नवरदेव आमच्याकडे किती शिल्लक पडलेले आहेत, पण या पाण्याचं असं प्रॉब्लेम तर कोण देणार आहे पुरी बळस असं आहे ना। मग त्यासाठी आणि हे काय करता आमदार खासदाराला काय करता, नुसतं आश्वासन देणार जाणार निघून। आम्ही घेतलं दत्तक घ्या पण काहीतरी करा ना। हे पाणी पावसाळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस आमच्याकडेच पडतो आणि उन्हाळ्यात प्यायला बी पाणी नसते आणि त्रास तर पाण्याचा खूप। आता ह्या अशुद्ध पाण्यामुळे म्हणजे उलट्या जुलाबांचा सुद्धा आजार होऊ राहिलेत, म्हणजे लहान मुलांना म्हणजे सगळ्याच माणसांना पण हे उलट्या जुलाबाचा त्रास होऊ राहिलाय।